जालना, नांदेड आणि वाशिम या जिल्ह्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलं असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे। जालना जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय। मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीला पूर आला आहे। पुराचं पाणी गावांमध्ये शिरलं असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे। बदनापूर तालुक्यातल्या सोमठाणा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। नांदेड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे। मुखेड तालुक्यात काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। अनेक घरं पाण्याखाली बुडाली असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे। उपविभागीय अधिकारी अनुप पाटील आणि तहसीलदार राजेश जाधव यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला। सांगली जिल्ह्यात दमदार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीपात्रामध्ये पाणी वाढलं आहे। कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला आहे। गेल्या 2 दिवसांपासून धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे। त्यामुळे आज पहाटे राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत। वारणा आणि कुंभी धरणातही पाणी भरत असल्यानं विसर्गाची शक्यता असून नदीकाठच्या लोकांना दक्षता घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीला पूर आलाय। महाराष्ट्र तेलंगणाच्या सीमेवरचा पोळसा पूल पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरची वाहतूक बंद आहे।